मित्रांनो नमस्कार, माझं नाव मोहन आहे. मी अट्टल दारोडा आहे. अल्कोहोलिक्स अनॉनिमसच्या मीटिंग करतोय म्हणून आजही सकाळपासून दारू प्यायलेलं नाही. आणि असा दिवस माझ्या आयुष्यात खरं सांगायचं तर कधीच नव्हता. आज पहिल्यांदा एएची मीटिंग करत असलेलं कोणी आहे का? आज नाही आहे कोणी नवीन, काय हरकत नाही. मी माझे काय अनुभव सांगायला इथं आलेलो आहे. मी गुड मॉर्निंग समूहाचा खूप खूप आज आभारी आहे. त्याचं कारण त्यांनी मला एका चांगल्या विषयावरती स्वतःची गोष्ट सांगायची संधी दिली. तो विषय म्हणजे व्यसनमुक्त आहे, नाही मद्यमुक्त आहे पण आनंदी नाही. व्यसनमुक्त आणि मद्यमुक्तमध्ये फरक आहे. मद्यमुक्त आहे पण आनंदी नाही या विषयावरती मला माझी गोष्ट सांगायची संधी दिली. याबद्दल मी तुम्हाला सगळ्यांचा अनुभव आनंदी आहे. एक मनापासून विनंती अशी आहे की सगळ्यांनी कृपया नक्की मोबाईल बंद करून बसा, कारण आज जे तुम्हाला ऐकायला मिळणार आहे ते एखाद वेळेला नाही 100% तुम्हाला व्यसनमुक्त राहायला मदत करणार आहे. मी रोज दारू प्यायचो, मी सारखी दारू प्यायचो, मी दारू प्यायला कंटाळलो होतो. मी दारू सोडण्यात एक्सपर्ट आहे. पण काही दिवसानंतर ती अक्काबाई परत चालू व्हायची, हा माझा प्रॉब्लेम होता. अल्कोहोलिक्स अनॉनिमसमध्ये आलो तेव्हा मी कोणती पीत होतो, किती पीत होतो, कोणाबरोबर पीत होतो, कुठे पीत होतो, या सगळ्यापेक्षा सुद्धा मला नको असताना मी पीत होतो हे महत्वाचं आहे. मी थकलो होतो, कंटाळलो होतो, मला थांबायचं होतं आणि थांबल्यानंतर मला वाटायचं की आता माझा कंट्रोल आला, मला कुठं थांबायचं ते कळतं, आता नो प्रॉब्लेम. आणि मग मी दारू नाही प्यायचो, मीच चांगलं वागायला जायचो. परंतु मी अल्कोहोलिक्स अनॉनिमसमध्ये आल्यावर मला एक वाक्य चांगलं ऐकायला मिळालं. ते वाक्य म्हणजे चांगलं वागणं आणि नीट वागणं याच्यात फरक आहे. मला एकदम चांगलं वागायला जायचं होतं कारण मला आनंदी व्हायचं होतं आणि मी वेळोवेळी उठाबशा काढत होतो. 10.5 वर्ष उठाबशा काढलेला माणूस आहे मी. म्हणजे धुवा दारू पिण्याचा माझा काळ 10.5 वर्ष. तेव्हा मला कळत होतं आपण पिऊ नये, पण तरी सुद्धा मी सतत उठाबशा काढायचो. 8-15 दिवस, 2 दिवस, 10 दिवस ते चालला परत प्यायला. कधी 1 दिवस, कधी 1 तास सुद्धा. आता सोडली रे दारू करून 1 तास नाही झालं की परत प्यायचो मी. इतकं बेकार चाललं होतं माझं. त्याचं कारण मी आनंदाच्या शोधात होतो आणि मला आनंद कशात आहे माझा हे कळत नव्हतं मित्रांनो. म्हणजेच जोपर्यंत तुमच्या आनंदाच्या संकल्पना बदलत नाहीत तोपर्यंत तुम्ही सातत्याने व्यसनमुक्त राहू शकत नाही, असा माझा अनुभव आहे. 10.5 वर्ष दारू प्यायल्यानंतर पूर्ण थकवलंच दारूनी. म्हणजे आज जर कोणाला असं वाटत असेल की मी बेवडा आहे पण तेवढा नाही, तर ते चुकीचं आहे. इथे खरोखरच फक्त मेरिट लिस्टवाले येतात, डोनेशनच्या सीट येत नाहीत. त्यामुळे आता आपल्याला दारूचा प्रॉब्लेम आहे की नाही ह्या विषयावरती विचार सुद्धा करू नका. परमेश्वरांनी तुम्हाला योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी आणलेलं आहे, तिथं येत राहा. हे आत्ता तुम्हाला कोण सांगतंय? तर परवा आलेला आणि परवा थांबलेला दारुडा सांगत नसून ज्या माणसाला अजिबात थांबता येत नव्हतं त्या माणसालाही 25 वर्ष 9 महिने झालेत मला थांबून.
हे मला माझे कुल्ले बडवून घेण्यासाठी मी सांगत नाहीये. नवीन माणसाला कळलं पाहिजे की इथं येऊन नक्की दारू थांबते आणि तरी सुद्धा इथे लोक येत राहतात. कारण आपण फक्त दारू पिणे एवढ्यासाठी इथं यायचं नसतं. इथं आल्यानंतर खूप 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 जीवन बदलून जातं. काय झालं माझ्या बाबतीत? माझ्या बाबतीत इथं आल्यानंतर सगळ्यात अगोदर योगेशभाई संगतीमुळे दारू थांबली. पूर्वी मी सारखा पिणाऱ्यांच्या संगतीत जायचो. इथं आल्यावर न पिणाऱ्यांच्या संगतीत आलो. घुलमिलके राहिलो. सुरुवातीला मी नाही बाई त्यातलीन कडीला वाचलीसारखं काठाकाठानी पोहत होतो. त्यामुळे मला इथं येऊन सुद्धा 8.5 महिने लागले. 8 महिने लागले थांबायला. पण इथल्या मित्रांनी मला सांभाळून घेतलं. त्यामुळे माझी थांबलेली दारू 8.5 महिन्यांनी का होईना पण परत सुरू झाली नाही. आणि त्याच वेळेला मला एक वाक्य ऐकायला मिळालं. ते वाक्य म्हणजे दारू थांबवणे हे जीवनाचं साध्य नसून ते साधन आहे. मी विचार करायला लागलो. इथं काय होतं तुम्हाला सांगतो. अल्कोहोलिक्स अनॉनिमसमध्ये मीटिंग करताना आपण नेहमीच, म्हणजे मला जी सवय माझ्या ओल्ड टायमर्सने लावली आहे त्याप्रमाणे मी आजही वागतो. आणि ती सवय म्हणजे सलग पूर्ण वेळ आतमध्ये बसून मीटिंग करायची. पहिली प्रार्थना ते शेवटची प्रार्थना पूर्ण वेळ आतमध्ये मीटिंग करायची. मीटिंग सुरू व्हायच्या आधी 5 मिनिटं वर्गात यायचं असतं. कारण मी बेवडा आहे. बेवडा आहेचा अर्थ मला माझे शरीर आणि मन एके ठिकाणी आणायला अगोदर 5 मिनिटं तरी लागतात. मग मी शरीराने आणि मनाने एकत्र आल्यानंतर मी जर मीटिंग ऐकली, मीटिंग ऐकताना समोरच्याच्या नजरेत नजर घालून मीटिंग ऐक. म्हणजे तुला भावना पोचेल. समोरचा जे बोलतोय त्याची भावना आपल्याला समजली पाहिजे. इथं लँग्वेज ऑफ हार्ट बोलली जाते. इथे नुसतं शब्द आवाज हे माध्यम नसतं. समोरच्याच्या भावनांशी तू जोपर्यंत एकरूप होत नाही तोपर्यंत त्या मीटिंगचा आनंद घेता येत नाही. माझ्या जीवनात दुसऱ्याचं ऐकण्याशिवाय दुसरं काही राहिलेलं नव्हता चॉईस मला. म्हणून मी इथल्या माझ्या ओल्ड टायमर्सचं ऐकायला लागलो. ह्याचा अर्थ ते बोलतायत त्याप्रमाणे ऐकून वागायला लागलो. आणि ते वागायला लागल्यानंतर माझं जीवन एक दिवसाच्या हिशेबाने आनंदी व्हायला लागलं. आता मी माझ्या विषयाकडे वळतो. दारू थांबणे हे बाय डिफॉल्ट आहे. वारं आल्यावर जसं पापणी मिटते त्याला प्रतिक्षिप्त क्रिया म्हणतात. तसं अल्कोहोलिक्स अनॉनिमसच्या मीटिंग्स करत राहिल्यानंतर दारू ही थांबतेच. त्यामध्ये तुला तुझं कर्तृत्व काही फारसं असायला लागतच नाही. मला तर मी थांबत नव्हतो तेव्हा मला एकाने सांगितलं तू बाकी काय करू नको रे, तू तुझे पाय फक्त इथं आणून ठेव. म्हणजे काय म्हणलं ते शरीर आलं की त्याच्यावरती तुझं मुंडकं चिकटवलेलंच आहे. त्या मुंडक्याला 2 कान आहेत आणि तुझ्या कानातनं ते शिरलं आम्ही बोलत असलेलं आत की तुझी दारू थांबेल. मी तेवढंच ऐकलं. सलग 3.5 वर्ष मी एकही मीटिंग न चुकवता मीटिंग केली. आणि म्हणून मी आज 25 वर्षांहून अधिक काळ दारू पित नाही आहे. पण दारू नसती न पिणं हा प्रॉब्लेमच नाही आहे. मी दारू का प्यायचो तर मी आनंदी नसायचो. आनंदी का नसायचो तर माझ्या आनंदाच्या संकल्पना वेळोवेळी बदलत असायच्या. म्हणजे काय रे तुला
मला चेंज पाहिजे असायचा. मला प्रत्येक बाबतीत चेंज पाहिजे असायचा. पीत असताना म्हणजे एका गुत्त्यात पण दारूच्या धंद्यावर सुद्धा मी दारू नाही प्यायलो. ठिकठिकाणी मित्रांच्यात चेंज पाहिजे असायचा, दारूत चेंज पाहिजे असायचा, नाही का. म्हणजे रमत नाही मी एके ठिकाणी. अल्कोहोलिक्स अनॉनिमसमध्ये आल्यानंतर मी ठिकठिकाणी मीटिंग करायला लागलो आणि मला इतकं काही चांगलं वाटायला लागलं, वेगवेगळे विषय ऐकायला मिळाले. जर तुम्हाला कोणी सांगत असेल की काय तिथं तिथं परत परत जायचे, सारखं ते दारूबद्दलच बोलतात, हे खोटं आहे. अल्कोहोलिक्स अनॉनिमसमध्ये फक्त दारूबद्दल बोललं जात नाही. अल्कोहोलिक्स अनॉनिमसमध्ये स्वतःमध्ये होत असलेले बदल कसे ऑब्झर्व करायचे आणि अधिकाधिक चांगलं कसं आनंदी राहायचं ह्याबद्दल बोललं जातं. त्याची सिस्टीम म्हणजे 12 पायऱ्या आहेत. आत्ता मला 12 स्टेपवरती बोलायला सांगितलेलं नाही. त्यामुळे मी फक्त व्यसनमुक्त होतो, पण आनंदी का नव्हतो, तर माझ्या आनंदाच्या संकल्पना सारख्या बदलायच्या आणि एएच्या मीटिंग करत राहिल्यानंतर त्या संकल्पना माझ्या वेळोवेळी पूर्ण झाल्या, बदलल्या असं नाही. मला माझ्या जीवनामध्ये कोणत्या गोष्टीला प्रायोरिटी द्यायची हे कळत नव्हतं. मला असं सारखं वाटायचं की आता मी दारू पीत नाहीये ना, मग आता मी मजबूत श्रीमंत झालं पाहिजे. आणि कशासाठी श्रीमंत व्हायला पाहिजे, तर आता मला खूप लोकांना काय काय दाखवायचे. म्हणजेच मी माझ्या मनातल्या मनात, अंतर्मनामध्ये सातत्याने धुमसत होतो. वेळोवेळी केलेल्या, लोकांनी केलेल्या अपमानांमुळे घरच्यांवरती, आत्ता कोणतरी सांगत होतं मगाशी त्याप्रमाणे, झोपटतोस तुला घरी जाऊन, हे जे काय होतं की नाही आपल्या मनामध्ये, ह्या सगळ्याचा निचरा व्हायला मला अल्कोहोलिक्स अनॉनिमसची मदत झाली. ए मध्ये येऊन मी स्वतःकडे बघायला लागलो. तोपर्यंत दुर्दैवाने मला सातत्याने असं वाटत होतं आपलं म्हणजे कसलंय. इथं आल्यावर आयुष्यात पहिल्यांदा कळलं आपलं म्हणजे कसलंय. कारण इथं येईपर्यंत कळतच नव्हतं मला मी खरा काय येते. ते कसं कळलं रे, तर लोकांच्या शेअरिंगमधनं मला वेळोवेळी आयडेंटिफिकेशन मिळायला लागलं आणि मला वाटायचं साला हा माझ्याच भावना बोलून दाखवतोय. मी असाच होतो किंवा अजूनही मी असाच आहे. पण त्याला तर 8 वर्ष झाली आहेत थांबून, आता तो बदललाय, म्हणजे मला पण बदललं पाहिजे. हे विचार मनात यायचे मित्रांनो. आणि दॅट इज द की बिहाइंड आनंदी असणे. मला बदललं पाहिजे हे मनामध्ये येणं हीच त्या आनंदी असण्याची सुरुवात आहे. जोपर्यंत तुम्ही स्वतःला बदलत नाही तोपर्यंत तुम्ही आयुष्यात आनंदी होऊच शकत नाही. आणि तुम्ही जोपर्यंत आनंदी होऊच शकत नाही तोपर्यंत तुम्ही सातत्याने व्यसनमुक्त राहू शकत नाही. इथं येऊन सुद्धा मी 40 सिगरेटी ओढायचो. स्टेट एक्सप्रेस सारखी सिगरेट ओढायचो मी इतका मूर्ख होतो की आता माझ्याकडे दारू पीत नसल्यामुळे पैसे आहेत, तर मग काय बिघडलं स्टेट एक्सप्रेस सिगरेट ओढली तर. पैसा कमवायचाच कशाला मुळी, खर्च करायलाच. म्हणजे विचारांची दिशाच माझ्या भरकटलेली होती. अल्कोहोलिक्स अनॉनिमसच्या मीटिंग केल्यानंतर जसं पहिल्या दिवशी कळलं पाहिजे की मला काही कळत नाही हेच मुळे पहिल्या दिवशी कळलं पाहिजे, तसं
माझी विचारांची दिशा बदलली गेली पाहिजे हे कळायला सुद्धा वेळ लागतो. कारण सुरुवातीला मला सुद्धा असं वाटायचं की आता मी कुठं पितोय, आता काय प्रॉब्लेम आहे. ह्याचा अर्थ माझ्या मनात असा यायचा की आता मी कसाही वागेन. त्याला काय झालंय, त्याला काय झाल्यामुळेच हे सगळं झालेलं आहे. इथपर्यंत या दरवाज्यातनं आत यावं लागलं का नाही, ते त्याला काय झालंय या विचारामुळे यावं लागलेलं आहे. ह्या सगळ्यावरचा उपाय अल्कोहोलिक्स अनोनिमस आहे मित्रांनो. शेअरिंग ठिकठिकाणी ऐकायला जायची असतात. एकेच ठिकाणी ऐकायला राहिलात तर तुम्हाला त्याचा कंटाळा येतो. त्याला काय झालंय, मी कसाही वागेन असं बॅक ऑफ द माइंड विचार असतानाच इथं एक वाक्य ऐकायला मिळतं, स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे, विचार करायला भाग पाडतो. ची शेअरिंग्स तुम्हाला विचार करायला भाग पाडतात. दे मेक यू टू थिंक, प्रोव्हाइडेड तुम्ही कॉन्सन्ट्रेशननी समोरच्याचे विचार आणि शब्द ऐकत असाल तर. आमच्या वेळी मोबाईल नव्हते, पण आम्ही ते मागच्या बाकावर बसून शब्दकोडी सोडवायचो. कारण आजाराचं स्वरूपच असं आहे की जे मला मन आणि शरीर एकत्र येऊ देत नाही. आता मोबाईल बघतात लोक, सुदैवाने आज कोणी बघत नाहीये, नशीबवान आहात. ही वेळ मोबाईल बघायची नाहीये. मोबाईल आपल्यासाठी आहे का आपण मोबाईलसाठी आहे, हा विचार करायची वेळ आहे मित्रांनो. इथं येत राहिल्यावर शेअरिंग ऐकत राहिल्यानंतर अनेक चांगली वाक्य ऐकायला मिळतात, त्यावरती विचार करायला वेळ मिळतो आणि विचार केल्यानंतर विचार बदलतात. नुसते विचार बदलून उपयोग होत नाही. त्या विचारांना कृतीची जोड दिली तरच यश मिळतं. मी माझ्या आयुष्यात सर्वतोपरी अतिउत्तम यशस्वी झालेला आहे असलं काही झालेलं नाहीये. माझा प्रवास चालू आहे. तुमच्या अगोदर 4 दिवस जास्त थांबलोय म्हणून 4 दिवस पुढे आहे, या पलीकडे काही नाही. आपण सगळेजण एकाच रस्त्याने चाललेलो आहोत. पुढे चालणाऱ्यांनी मागच्यांना फक्त चल रे तू माझ्याबरोबर असं म्हणून स्वतःची गोष्ट सांगत सांगत पुढे न्यायची आहे. मला माझ्या ओल्ड टायमर्सनी असाच वेळोवेळी आयुष्यात हात दिलेला असल्यामुळे आज मी अतिशय समाधानी आयुष्य जगत आहे. मला एएच्या मीटिंग करत राहिल्यामुळे समाधानी राहणे आणि आनंदी राहणे ह्याच्यातला एक्झॅक्ट फरक काय आहे हे समजला. कारण इथे मला समजावून सांगणारे लोक भेटले. त्यासाठी मला इतरांची 1 to 1 सुद्धा बोलायला लागलं. नुसती मीटिंग करून निघून जायचं असं करून उपयोग होत नाही. तुम्हाला इथल्या ओल्ड टायमर्सशी किंवा तुमच्या बरोबरच्या लोकांशी 1 to 1 सुद्धा संवाद साधावा लागतो. तरच तुम्हाला इतरांचे विचार कळतात, मग पटतात किंवा नाही पटत आणि तो प्रवास चालू राहतो. आनंदी असण्यासाठी 2 गोष्टी लागतात. एक म्हणजे आनंदी राहण्यासाठी मला इतर सगळ्या फॅक्टर्सची मदत लागते. माझा आनंद कशात आहे? माझा आनंद मोठ्या गाडीत आहे, माझा आनंद मोठ्या घरात आहे, माझा आनंद बायकोच्या अंगावरच्या दागिन्यात आहे, माझा आनंद माझ्या गळ्यामध्ये असलेल्या मोठ्या गोफमध्ये आहे, सोन्याच्या, म्हणजे वस्तूंमध्ये आहे. तसंच
माझा आनंद, माझा आनंद या राजीवनी माझ्याशी गोड बोलण्यात आहे. म्हणजे दुसऱ्यानी कसं वागायचं त्याच्यावर माझा आनंद आहे. अल्कोहोलिक्स अनोनिमसने सांगितलं, सगळ्या गोष्टी तुला आयुष्यात मिळणार नाही आहेत. मग आता काय, मी पितोय का? अरे, पिण्याचा आणि आनंदी राहण्याचा काही संबंध नाही. आज सकाळपासनं तू लावली नाहीये बेट्या, याच्यात आनंद आहे. खरा आनंद मला सापडलेला कशात आहे, तर आज सकाळपासनं मी लावलेली नाही. आणि दुसरं म्हणजे आज मी कोणाला तरी माझ्याकडनं मदत केली जात आहे. दुसऱ्याला मदत करण्यासारखा आनंद, मदत म्हणजे 500ची नोट काढून दिली आणि मदत केली, हा आनंद नाही. तसं तर बिर्ला अँड अबाऊ खूप लोक करतातच आहेत मदत, पण त्यांनी समाजाला मदत करणे आणि आपण करणे याच्यात जमीन आसमानाचा सागर फरक आहे. परमेश्वराने आपल्याला अशी देण दिलेली आहे की आपल्याकडे अशी एक गोष्ट आहे की जी दिल्यानंतर, कारण ते काय होतं तुम्हाला सांगतो, हे इतर सगळे लोक आहेत ना, म्हणजे दानधर्म करणारे, देवळांच्या इथं नाश्ता देणारे, जेवण देणारे वगैरे, हे काय करू शकतात रे? तर हे एका माणसाला एक वेळेला एक दिवस जगायला मदत करू शकतात. पण तुमच्या मायासारखा माणूस स्वतःच्या अनुभवांची गाठोडं सोडून मनमोकळेपणाने दुसऱ्याशी स्वतःची गोष्ट शेअर करून त्या माणसाचं संपूर्ण जीवन बदलू शकतो आपण. तो जर का एच्या मीटिंगला आला आणि थांबला तर नुसता त्याचं एक दिवसाचं जेवण मिळत नाही, तर तो एक दिवसाचं जेवण मिळवायला शिकतो. तो एक दिवसाचं जेवण मिळवायला शिकल्यावर तो स्वतःचं कुटुंब सावरायला शिकतो. आपल्यासारख्यांच्या बोलण्यामुळे त्या माणसाचं कुटुंब सावरलं जातं, त्याच्या मुलींची लग्न होतात, मुलांची शिक्षण होतात. अजून काय द्यायचं असतं रे दुसऱ्याला? आणि हे सगळं परमेश्वराची कृपा आहे असं समजून, म्हणजे असतेच ती, आपण अतिशय तिराहिताच्या अँगलनी ह्या सगळ्याकडे बघणं, ह्याच्यात खरा आनंद आहे असं मला माझी 25 वर्ष सांगतात. त्याचं कारण त्यातनं मिळणाऱ्या दुआ तुम्हाला आयुष्यात कधीच काहीच कमी पडू देत नाहीत. आज आपल्यातला प्रत्येक जण परमेश्वराने खरोखरच, तुला सांगतो मी, दत्तक घेतलेला माणूस आहे. आपल्यातल्या कोणालाही खरोखर या क्षणी प्रत्येकाने मनोमन विचार करा रे, आपल्याला आत्तापर्यंत काय कमी पडले का? कोणी पण सांगा, हा मला आत्ताच्या तारखेला आज मला अमुक एक कमी आहे. अन्न आहे, वस्त्र आहे, निवार आहे. आता आपल्याला दात होते म्हणून आपण घालवलं, पण परमेश्वराने आपल्याला सगळं दिलं. आजच्या तारखेलाही तो द्यायला तयार आहे. पण आपल्याला आपली दिल मांगे मोर वाली तमन्ना जी आहे ना, ती आनंदी राहू देत नाही. म्हणून आता आपल्याला व्यसनमुक्त राहायचं असेल तर नाही त्या आनंदांच्या मागं जाऊन, कारण माझे आनंद फार विचित्र असतात. कलाकार रे, डोक्यात किडे काय एक आहे का? आज बॉम्बेला ओपनला काय येईल, पाहिजेच ना डोक्यात काहीतरी विचार असतोच ना.
कारण नोट नुसती नोट नाही, काम न करता मिळवता येणारी नोट. अरे ह्या जगामध्ये काम केल्याशिवाय पैसे खरंच मिळत नाहीत. मी सर्व प्रकारचं सर्व ठिकाणी भारतभर वाईट वागून उत्मात करून मग इथं आलेला माणूस तुमच्याशी बोलतोय. आनंद त्याच्यात नाहीये, आनंद त्याच्यात नाहीये. जुगार खेळून पैसे मिळत असते तर काय पाहिजे होतं रे. अरे जो खेळवतो तो नेहमी प्लस असतो, खेळणारा नेहमीच मायनस असतो. ही फॅक्ट आहे. त्याचं कारण खेळवणाऱ्याचा धंदा असतो, म्हणजेच तो ते कष्ट करतो आणि पैसे मिळवतो. आपण चुत्यासारखे त्याच्या नादी लागतो, म्हणून आपण पैसे घालवतो. मी सगळ्या प्रकारचे जुगार खेळून आलेलो आहे, पण ए मध्ये आल्यानंतर मला असं समजलं, तेव्हा मी कुठल्याच प्रकारचा जुगार कधीच खेळत नाही. कारण मला कळतंय ना तिथं खड्डा आहे. आता खड्ड्यात जायचंय का? एकदा मला जर का ईश्वराने हात देऊन वर काढलेलं आहे, दारू थांबवलेली आहे, कारण मला सांगितलं माझ्या ओल्ड टायमर्सनी, परत तू जर का ते पत्ते खेळायला गेला किंवा कुठेतरी जन्ना मन्ना खेळायला गेला तर तो मार्ग तुला दारूकडे नेणारा आहे. आणि आता प्यायचे का दारू? तुला 0.5% तरी चान्स घ्यायचाय का रे दारू प्यायचा? मी म्हणलं नाही घ्यायचा बाबा. मग नको करू अरे ते धंदे. परस्त्री, स्वप्नरंजन हा मोठा कॅरेक्टर डिफेक्ट हो. जरा कोणी माझ्याकडे बघून हसली का नाही की माझे स्कूटर थांबलीच म्हणून समजा तुम्ही, आणि जो थांबला तो संपला. कारण काय झालंय, माझ्या विविध आसक्ती ह्या माझ्या प्रगतीमधली अडचण असते. आता मोठ्या मुश्किलीने त्याच्या आईला त्या दारूपासनं फक्त आजच्या दिवसापुरता मला जर का छुटकारा मिळाला असेल तर हे कशाला गाढवं घ्यायची रे अंगावर? नको बाबा नको. आता बस. ह्याचा अर्थ मी साधू संत झालो असं नाही. इथं येऊन साधू संत कोणी होत नाही. परंतु मनात कोणत्या प्रकारचे विचार आले किंवा कोणत्याही प्रकारचे विचार आले तरी त्या विचारांना कृतीची जोड द्यायची का नाही ह्याचा चॉईस तुम्हाला एच्या माध्यमातून मिळतो. कारण इथं प्रत्येक जण जे बोलतो तो आम्ही कसे होतो, आम्ही काय केले आणि आम्ही आता कसे आहोत. मी आत्ता जे म्हटलं ना, मी सगळे धंदे करून इथं आलेलो आहे. परंतु रिकव्हरी 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 बोलतायत ते काय आहे? तर स्वतःत केलेला बदल आहे. स्वतःत काय बदल केला? तर वेगवेगळ्या आसक्तींपासनं एक एक दिवसाच्या हिशेबाने मुक्तता मिळवता येते. त्यासाठी मला ठराविक प्रकारच्या लोकांची संगत लागते. मला कोणत्या लोकांची संगत लागते? तर मला आधी केले आणि मग सांगितले वाल्या लोकांची संगत लागते. खूप लोक असे आहेत की बाहेरच्या जगामध्ये सगळं वाईट वागून झाल्यावर चांगले बदललेले आहेत. ते साले सांगत नाहीत ना, पण आपल्याला आधी ऐकायला लागतं समोरच्याचं काय घडलंय त्याच्या जीवनात. मग त्याच्यात आयडेंटिफिकेशन शोधायला लागतं मला, आणि मग माझं जीवन बदलायला मला मदत होते. माझं जीवन इतर कोणीही बदलायला इथं आलेलं नाही.
आपण जर दुसऱ्यांनी सांगितल्यावर ऐकणारे बाळ असतो तर आपल्याला इथपर्यंत यावंच लागलं नसतं. आपल्या घरचे लोक सांगत होते, बाळा नीट वाग, याला टांगला त्याला टांगला त्याला कोल्ला म्हणून इथं आलाय बेटे तू. मग आता इथं येऊन सुद्धा तू जर का तसंच वागत असशील तर मग भोग आपल्या कर्माची फळं, असं मला सांगितलं होतं. भोग आपल्या कर्माची फळं ह्या शब्दात सांगितल्यावर माझे कान उभे राहिले. मी अधिक लक्ष देऊन ऐकायला लागलो आणि ऐकलेल्या गोष्टींवरती विचार करून माझं जीवन जाणीवपूर्वक प्रयत्न करून बदलायला सुरुवात केली. इथं जे बोलतो ना आपण, इथं कुठलाही प्रश्न वेडगळपणाचा समजला जाणार नाही, हे खरं आहे. इथं कोणी कोणाला हसायला जमलेलं नाहीये. आपण सगळेच जण मजबूत मोठ्या प्रमाणावर वेड्यासारखे बाहेरच्या विश्वात वागल्यामुळे, आपलं हसं झाल्यामुळे आपण एकत्र आलेलो आहोत. आणि हा प्रवास आपल्याला प्रत्येकाच्या शेवटापर्यंत चालू ठेवायचा आहे. तो जर मी ठेवला नाही तर मी दारू न पिता सुद्धा अधिक सावधपणे अधिक वाईट वागू शकतो. हरिभाऊ, मी माझ्याबद्दल बोलतोय. आणि वाईट वागण्याचा परिणाम आनंदी जीवन राहत नाही. मग माझ्यावरच काय वेळ आली राव, किती वर्ष झाली मी दारूपासनं लांब आहे. त्याचं भांडवल करायला लागतो मी. अरे दारू प्यायचीच नसते भाड्या, असं सांगणाऱ्या संगतीपासनं तू दूर गेल्यावर बाहेरच्या जगात हे बोलत नाहीत अरे कोणी. त्यांना काय घेणं आहे का तू पिला काय नाही पिला काय. मग तुमच्या आनंदाच्या संकल्पना परत बदलायला लागतात. तुम्ही ए मध्ये येत राहिल्यानंतर आपल्या अगोदर थांबलेल्या मेंबरकडे बघून तुमची वाटचाल असते. ए मध्ये येऊन माणूस आनंदी का होतो तर जसं दारू पीत असताना दारूनी दिलेले फटके हे स्थळ काळ व प्रत वगळता अगदी कॉमन असतात, तसं दारू थांबल्यानंतर होणाऱ्या प्रवासात येणाऱ्या अडचणी, त्या अडचणींवर करत असलेली मात व त्यातनं मिळणारे आनंद हे सुद्धा स्थळ काळ प्रत वगळता अगदी कॉमन असतात. कोणाचं तरी बाप अंगावर येतो दातोट खाऊन, नाही तर कोणाची तरी बायको येते, एवढंच. परंतु घर आनंदी ठेवण्यासाठीचा मार्ग ह्याच वर्गात मिळतो तरच. कारण काय, नुसतं दारू पित नाही त्यांनी माणसं आनंदी होत नाहीत. माझा आनंद कशात असतो? माझा आनंद खरं सांगायचं तर माझ्या घरच्यांच्या आनंदात असतो. माझे घरचे आनंदी नसतील ना तर मी आनंदी होऊ शकत नाही, असा माझा अनुभव आहे. आणि घरच्यांना आनंदी कसं करायचं ह्याचं उत्तर मला 7:30 ते 9 ह्या वेळामध्ये एच्या मीटिंगमध्ये मिळतं. तुम्हाला सांगतो, इथं ते ट्रिक्स कळतात, इथं योग्य दिशा कळते. मला ट्रिक्स म्हणजे काय माहिती होत्या, माहितीये, घरच्यांना आनंदी करायला. त्यांना कुठेतरी जेवायलाच घेऊन जायचं, नाही तर अचानक आईस्क्रीमच घेऊन जायचं, किंवा काहीतरी म्हणजे खांदे उडवून बोलायचं.
खोट्या बतावण्या करायच्या, हे असलं काहीतरी मी करायला जायचो. आणि त्याच्यामुळे मी व माझ्या घरचे, रादर माझ्या घरचे व त्यांच्यामुळे मी आनंदी नसायचो. मला एच्या मीटिंग करत राहिल्यावर माझ्या घरच्यांचा आनंद कशात आहे हे कळायला लागलं. आणि ते कळल्यावर त्याप्रमाणे मी जाणीवपूर्वक प्रयत्न करून त्यांना आनंदी ठेवायला लागलो. त्यांचा आनंद त्यांच्याबरोबर मी जेवायला असण्यात आहे. किती छोटी गोष्ट आहे बघा. त्यांचा आनंद रोज सकाळी मी कामावर जायच्या अगोदर चहा पिताना जी काय आजची यादी करतो कामाची, त्यामध्ये एकदा त्यांना विचारणं, आज तुझी काही कामं आहेत का ग मी करायची? स्वर आणि वाक्य फार महत्वाचं आहे घरच्यांशी बोलताना. हे मला एच्या मीटिंगमध्ये ऐकायला मिळालं आणि मी माझ्यात बदल केला. नाही तर पूर्वी हेच वाक्य मी, हा काय आज काय करायची आहेत का तुझी कामं, काय असतील ते आत्ता एकदा सांगून टाक. त्यांना त्याच्यात आनंद नसतो. अरे त्यांचा आनंद हा आपल्या आनंदात असतो, जसा आपला आनंद त्यांच्यात असतो. आता आज दिवसभरात मी कुठं कुठं जाणार आहे, काय काय करणार आहे, हे त्यांना बाहेर पडण्यापूर्वी सांगण्यात त्यांचा आनंद असतो. लांब कुठे जाणार असलो तर तिथं पोचल्यानंतर, हा आत्ता तिथं पोचलो, आता तेवढी तासाभराची मीटिंग करून निघणार आहे मी, हे फोन करून सांगण्यात त्यांचा आनंद असतो. म्हणजे आपल्या जीवनात त्यांना काय स्थान आहे हे त्यांना दाखवून देण्यात त्यांचा आनंद असतो मित्रांनो. अदरवाईज मी पीत असताना एकदा ज्या सकाळी आलोच म्हणायचो, त्यानंतर रात्री डायरेक्ट 10:30, 11, 12, कधी 2 आणि कधी कधी दूधवाला आणि मी बरोबर हे जीवन जगायचो मी. त्यामुळे माझ्या वागण्यामुळे त्यांच्या जीवाला चिंता असायची, त्यांच्या जीवाला घोर असायचा. आता तसं नाही वागायचंय, त्याच्यातच त्यांचा आनंद आहे. घरी गेल्यानंतर आज दिवसभरात कोण कोण भेटलं, काय काय भेटलं, पैशाच्या व्यवहारात ट्रान्सपरन्सी ठेवणे, ह्याच्यात घरच्यांचा आनंद आहे. मी सगळे पैसे बायकोच्या हातात देण्याबद्दल बोलत नाहीये, पण माझं काय चाललंय काय नाही चाललेलं याच्यात ट्रान्सपरन्सी असली पाहिजे ना रे, तर त्यांना आनंद मिळणार आहे. आणि ते आनंदी असतील तर आपण आनंदी असणार आहे. मी जर दारू थांबवल्यानंतर सुद्धा माझे चोरटे धंदे चालू असतील तर ती ट्रान्सपरन्सी राहू शकणार नाही. बायकोनी लग्न झाल्यानंतर तुझ्यावर किती वर्ष विश्वास ठेवला होता रे, तेवढा विश्वास तू पुरेपूर काय म्हणायचं त्याला उतरलास का त्या विश्वासाला? नाही. मग आता तू ठेवून बघ ना. नाही नाही ती लय लुटती मला पैशाला. अरे लुटू दे की, तू दागिने विकले तेव्हा काय केलं? मी विकले भावा, नंतर केले की नाही तो विषय वेगळा. पण आपल्या हातनं आपल्या घरच्यांच्या मनावर किती प्रकारचे, किती काळ, किती खोलवर ओरखाडे काढले गेलेत हा विचार करा. आणि हा केला तरच वागण्यात बदल होतो आपल्या, आणि विचारात बदल होतो. विचारात बदल झाला की वागण्यात बदल होतो, आणि वागण्यात बदल झाला की माणूस आनंदी होतो. तिथं येऊन सुद्धा मगाशी म्हटलं तसं मी 40 सिगरेटी ओढायचो आणि पैसा नाही टिकायचा माझ्याकडं. एक दिवस मी ठरवलं थांबवायची सिगरेट, आणि नेहमीप्रमाणे माझी स्लिप वगैरे काहीतरी झाली, म्हणजे
ती होतेच ना. कारण मगाशी म्हटलं त्याप्रमाणे सिगरेट असू दे, दारू असू दे, गांजा असू दे, स्लीप होणारीच माणसं इथे येतात. पण त्याच्यावरती उत्तर आहे. परत माझी स्लीप होऊ नये यासाठीचं उत्तर मला सापडलेलं मी तुम्हाला सांगतो. कारण मी स्लीप पंटर आहे. इथं ताठ उभं राहायचं आणि सांगायचं माझं नाव मोहन आहे आणि आज माझा सिगरेट न ओढण्याचा कालचा माझा पहिला दिवस होता. इथले लोक 4 टाळ्या वाजवतात. दुसऱ्या दिवशी परत सांगायचं काल माझा दुसरा दिवस होता. असं करत गेलं ना की आपल्यालाच ती सिगरेट ओढण्याची किंवा दारू पिण्याची लाज वाटायला लागते. आणि लाज ही एक फार महत्वाची गोष्ट आहे आपल्यासारख्याच्या आयुष्यामध्ये, की ती वाटत असते आपल्याला. म्हणून तर आपण इथं आलेलो असतो. बाहेरच्या जगात फारच निर्लज्जपणा केला हो मी. इथं येऊन आता मला माझी निर्लज्जपणा करायचा नाहीये. मगाशी त्या शामरावनी सांगितलं अजून 7 दिवसांनी मला 5 वर्ष होणार आहेत. ताठमानेने सांगायची गोष्ट आहे. त्यांनी सांगितली, क्रेडिटेबल आहे. अहो 25 मिनिटं ज्या माणसाला थांबता येत नव्हतं तो 25 वर्ष थांबतो रो. मग नवीन माणसाने तर याच्यावर विश्वासच ठेवायला पाहिजे. माझं बोलणं संपलं. धन्यवाद. मित्रांनो, आज झालेल्या ट्रेनिंग वर्षी आज झालेल्या